या परमात्म्याला जो जाणतो आणि ते ज्या शब्दांच्या माध्यमातून जाणतो त्याला वेद असे म्हणतात. शब्दरूपी आहेत ना वेद सगळे, शब्दांमुळेच आपल्याला ज्ञान होतं. या वृक्षाची पाने जर कोणती असतील तर ती म्हणजे या वेदाची आहेत. आणि याला जो जाणतो तो खरा वेदवित. वेदवित म्हटलंय ना त्यांनी, ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णानी. छंद हे ज्याची पानं आहेत, वेद ही ज्याची पानं आहेत. यस्तम वेद स वेदवित. वेदवित म्हणजे जाणणारा. वेद म्हणजे संपूर्ण जाणतो आणि त्यात चैतन्य तत्वाला जाणतो, या परमात्म्याला जाणतो. ते ज्या शब्दांच्या माध्यमातून जाणतो त्याला वेद असे म्हणायचे. आणि या वृक्षाची पाने जर कोणती असतील तर ती म्हणजे या वेदाची आहेत. आणि याला जो जाणतो तो खरा वेदवित असे म्हटलेले आहे. म्हणजे तो खरा ज्ञाता आहे, तो खरा आत्मज्ञानी आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये. म्हणजे सगळा हा संसार कसा आहे, क्षणभंगूर आहे. मानवाला त्याची पदोपदी जाणीव व्हायला पाहिजे की या सृष्टीमध्ये अनेक वेळाला अपघात घडतात, कुणी आपतेष्ट मारले जातात, नातेवाईक जातात. त्यावेळी माणसाला अतिशय वाईट वाटते, खेद होतो. आणि आपण काय म्हणतो की अरे कुठेतरी गाडी घसरली, त्यांचा अपघात झाला आणि ते क्षणात गेले बरं का, म्हणजे क्षणभंगूर आहे सगळं असं आपण म्हणतो. पण दुःखाची तेवढी जाणीव आपल्याला आपलं माणूस असलं तर जास्त होते. आणि दुसरं कोणी असेल की ज्यांची आपलं काही नातं नाही आहे, काही नाही आहे, मग तेव्हा काही आपल्याला एवढं वाईट वाटत नाही. पण ते म्हणतात की प्रपंच हा जर क्षणभंगूर आहे, जर आपल्याला कळतं, जवळचं कोणी गेल्यानंतर जास्त तीव्रतेने याची जाणीव होते आपल्याला, तर मग दुर्लभो मानुषो देहे देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनः. प्रियदर्शनम म्हणजे भागवतामध्ये हा श्लोक आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा देह मिळायला अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. पण मिळाला तरी कसा आहे, क्षणभंगूर आहे. म्हणजे दुर्लभ आहे मिळाला. आपण किती भाग्यवान आहोत की आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टींमधचा सहवास आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे खरोखरच ही काहीतरी पूर्व पुण्याई आहे आपली, आणि म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. पण हा मनुष्य देह जर आपल्याला सार्थक करायचा असेल तर आपल्याला हे कळलं पाहिजे की हा क्षणभंगूर आहे. आणि शहाण्या माणसाने, ज्ञात्या माणसाने सावधान व्हायला पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे क्षणभंगूर या शब्द आपण अगदी सहजपणे उच्चारतो, पण त्या क्षणाचं त्यांनी परिमाणाचं आहे ना हे क्षण. हा क्षण कसा आहे त्यांनी सांगितलं की क्षण म्हणजे काय तर एक पातळ पान आहे, समजा झाडाचं पान म्हणूया आपण, आणि त्या पानाला सुई टोचली तरीसुद्धा 3 क्षण लागतात म्हणे. म्हणजे एक तर सुई हातात घ्यायला, आरपार सुई घातली तरीसुद्धा त्याला 3 क्षण लागतात. तर दर्शनकार गमतीने म्हणतात की काय तर सुईने त्याला स्पर्श करणे याला 1 क्षण लागतो, त्याला छेद होणे याला दुसरा क्षण, आणि ती सुई आरपार जाणे याला 3 क्षण लागतात. म्हणजे बघा क्षणभंगूर देह म्हणजे काय की किती क्षणामध्ये तो जातो. आत्ता आहे ना, आत्ता नाही जायला. म्हणजे असं पण ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलेलं आहे की माशीचे पंख फडफडतात, किती एक अर्धा क्षणसुद्धा ती फडफडत नसेल, त्या क्षणामध्ये आपला देह जातो. म्हणजे जसा त्या पानाला क्षणात जाऊ शकतो छेद, तसा आपल्या देहाला देखील जाऊ शकतो. हा जड देह केव्हाही पडू शकतो आणि म्हणून तो क्षणभंगूर आहे, समजून घ्या. हे वेदांनी आपल्याला समजावलेले आहे. वेद ही पानं आहेत म्हटलंय ना अश्वत्थ वृक्षाची. मग या वेदांतामध्ये आम्हाला समजावलेले आहे. वेदांत आम्हाला हेच सांगतो की मनुष्य जन्म मिळाला हे तुझे भाग्य आहे. भगवंतांनी ज्या 4 योनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, आपण समजावून घेतलेलं आहे पुढे मागे. जरायुज म्हणजे ही माणसाची योनी, अंडज म्हणजे कोंबडी वगैरे, स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण झालेले, उद्भिज म्हणजे हे वृक्ष वगैरे. म्हणजे ह्या ज्या 4 योनी आहेत त्यांच्यामध्ये 3 ह्या निम्नस्तरीय आहेत, आहे की नाही, कनिष्ठ आहेत.
कुठल्या वृक्षांची योनी, अंडजांची योनी, नंतर स्वेदज जे असतात, या कृमी, कीटक, ह्या सगळ्या कशा आहेत, निम्न योनी, खालच्या योनी. आणि माणसाची योनी मात्र उच्च योनी आहे, सर्वात महत्त्वाची आहे. आणि तिथे माणसाच्या कर्तृत्वाला स्वातंत्र्य आहे, जिथे माणसाच्या बुद्धीला स्वातंत्र्य आहे. माणसाला आत्मज्ञान काय आहे, आत्मोद्धार मला कसा करून घेता येईल, हे सगळं त्याला कळतं. त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे वैराग्य आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे. आणि त्या कर्मभूमीवर क्रियमान कर्म कुठलं करायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य भगवंतानी या जरायुज योनीमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे माणसाला दिलेलं आहे. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत ते म्हणतात की आपण या योनीमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून वेदाला जो जाणतो, वेदांच्या पानांच्या माध्यमातून जो चैतन्याला जाणतो, तो खरा वेदविद आहे असे भगवंत म्हणतात. छान सांगितलेलं यांनी. वेदांचे, वेदांताचे, ब्राह्मणाचे, म्हणजे ब्राह्मण नावाचे ग्रंथ आहेत, उपनिषदांचे, या सगळ्यांचं सार काय आहे, तसं भूमिम विश्वतो वृत्त्या अध्यतिष्ठत दशांगुलम. म्हणजे याचा मराठी श्लोक आहे तो आपल्या ह्यांनी केलेला. भूजल तेज समीरख काष्टादिकीमध्ये भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो जगदात्मा दशांगुळे उरला. म्हणजे हेच याच्यात सांगितलं आहे. आपल्या कुठलं स्तोत्र आहे ते, शिवमय नाही का, मला आठवत नाही आता. तर त्या म्हणजे आपल्याला हे सगळं पुरुष सूक्त पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे की एवढा सगळ्या जगाला व्यापून तो उरलेला आहे, दशांगुळे उरलेला आहे. म्हणजे दशांगुळे म्हणजे फक्त 10 अंगुळ असा त्याचा अर्थ नाही आहे, की अनंत आहे हा परमात्मा. हा परब्रह्म परमात्मा, हे विश्व जे आहे त्याच्या एका म्हणजे ममय वंशो जीव लोके, त्याच्या एका अंशापासून हे सगळं जग झालं आहे म्हणतात ना. मग तो केवढा असेल. म्हणजे भूजल तेज समीरख, भू म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या सगळ्यांमध्ये जो भरून परत स्थिर चर या सगळ्यांना व्यापून परत उरलेलाच आहे तो, असं वर्णन पुरुष सूक्तामध्ये सुद्धा केलेलं आहे. विराट पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, ते मला मगाशी आठवत नव्हतं. विराट पुरुष. मग हे सगळं आपल्याला कशासाठी सांगितलं, त्याच्या मागची भूमिका ही आहे की चराचर सृष्टी व्यापून परमात्मा पुन्हा दशांगुळे उरलेलाच आहे. त्या महात्म्याला आपण जाणले पाहिजे. आत्मा द्रष्टव्य हा म्हटलेले आहे ना, त्या आत्म्याचे दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. हेच वेद आपल्याला सांगतात, वेदांतही आपल्याला तेच सांगतो. म्हणून सन्मार्गाला लागावे. सगळ्या उपनिषदांमधल्या प्रार्थना केलेल्या आहेत. अग्नीला प्रार्थना त्यांनी अशाच केलेल्या आहेत की मला कधीही वाममार्गाला नेऊ नकोस, अशी अग्नीची प्रार्थना केलेली आहे. नंतर आपण म्हणतो ना नेहमी ह्याचं, ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ते काय म्हणतो आपण की आमच्या कानावर केवळ मंगल विचार येवोत, बाकी काही पडायला नको, अशी प्रार्थना ऋषीमुनींनी केलेली आहे, द्रष्ट्या पुरुषांनी केलेली आहे. त्या सगळ्याचं रहस्य हेच आहे की चेतन परब्रह्माची आत्मानुभूती आम्हाला यायला पाहिजे, तरच आमचा हे मनुष्य देहाला येऊन काहीतरी उपयोग झाला असं होईल. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगत आहे की या वृक्षाला जाणून घ्या, या अश्वत्थ वृक्षाला समजून घ्या. आणि हा विनाशी आहे, हे वर सांगितलेलंच आहे आपल्याला. आणि याचं उत्पत्ती, स्थिती, लय हे अखंड चालू असतं सतत. जसं आपल्या शरीराचं सांगितलं की क्षणाक्षणाला क्षर होणारं ते शरीर आहे, तसं म्हणजे कदाचित तो आपल्याला अविनाशी भासतो, वस्तुतः तो विनाशीच आहे. लोक हे आपण ते हे बघतो ना, रहाडगाडगं. रहाडगाडगं कसं असतं, भरतं पुन्हा रिकामं होतं, भरतं पुन्हा रिकामं होतं. म्हणजे वेदांच्या माध्यमातून जो जाणतो
त्या माध्यमातून जो जाणतो तो खरा आत्मज्ञानी होय. वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून जो हे जाणतो की हा संसार खोटा आहे आणि परब्रह्म परमात्मा हा एकच सत्य आहे, तर तो खरा जाणतो, तो खरा ज्ञानी असतो. खरा काय म्हणायचं, त्याला ज्ञानीच असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जन्माला आलेले मृत्यू पावतात, मृत्यू पावलेले पुन्हा जन्म घेतात, सृष्टीचे रहाटगाडगे फिरतच राहते, अश्वत्थ वृक्ष असाच पसरत विस्तारत राहतो. म्हणून त्याचा कधीही नाश होत नाही असं आपण म्हणतो, कारण हे सृष्टीचक्र सतत चालू आहे. आणि या श्लोकातलं हे जे ऊर्ध्वमूल मधशाखम, म्हणजे ह्याचा खरंच अभ्यास करावा तेवढा थोडा आहे. म्हणजे अनेकांनी याच्यात शंकराचार्य याच्यावर काय म्हणतात, मधुसूदन काय म्हणतात, नीलकंठ काय म्हणतात, हे सगळ्यांनी, ते श्रीधर काय म्हणतात, रामानुज काय म्हणतात, सगळ्यांची मतं यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. या सगळ्याची काय आपल्याला एवढी आवश्यकता नाही आहे. आपल्याला जेवढं कळलं तेवढं खूप झालं. असा हा अश्वत्थ वृक्ष आहे. या संसार वृक्षाचा शरीररूपी शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष कसा आहे, अव्यय अविनाशी आहे असा वाटतो. हे त्यांनी पुन्हा सांगितलं आहे की आपल्याला तो वाटतो. आणि या संसार वृक्षाला अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्याच आहे. खरा भासतो आपल्याला, पण तो कसा आहे, मिथ्या आहे. म्हणजे 15वा अध्याय सांगण्याचं प्रयोजनच ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं की संसार हा कसा खोटा आहे हे सांगण्यासाठी, म्हणून 15वा अध्याय सांगितला आहे. असा हा वृक्ष जीर्ण सालीचा भासमात्र आहे हा संसार. आणि असे ज्याने जाणले अर्जुना, त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो. ज्याने हे जाणलं त्याला भगवंतसुद्धा ज्ञानी असं म्हणतात. आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. आता हा अश्वत्थ कसा आहे याचा आणखी तपशील भगवंत पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये देतील. तो दुसरा श्लोक आपण आता पुढच्या रविवारी बघू. असा हा अतिशय सुंदर असलेला 15व्या अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि माझ्या बुद्धीला झेपेल त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही ते शांतपणे ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.